फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकर बेताल. जयंत पाटलांवर पुन्हा खालच्या पातळीवर टीका. पडळकर भानावर कधी येणार? मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का? ऐकलत? खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तंबी दिल्यानंतरही भाजपचे पडळकर बेताल सुटलेत. आपण एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो याचं भान सोडून पडळकरांनी पुन्हा एकदा गल्लीतल्या गावगुंडासारखी भाषा वापरत जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. एवढंच नाही, मंगळसूत्र चोरीच्या आरोपाचा दाखला देत जयंत पाटील यांच्या पत्नीविषयीही वादग्रस्त वक्तव्य केलंय. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही आणि त्यामुळे कुठला विषय. अरे आता मला संदीप बाबांनी मागे सांगितलं, मी बोललो ही गोष्ट खरी आहे, अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही. अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये. मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही, म्हणजे ह्याला काही दत्तक वगैरे घेतला का? पहिली भांड्याव बिंड्याव द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला. पडळकरांच्या याच वक्तव्यामुळे विरोधक मात्र आक्रमक झाले. लातो के भूत बातों से नहीं मानते असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी पडळकरांवर हल्लाबोल केलाय. ऐसा है, लातों के भूत बातों से नहीं मानते. वैयक्तिक टीका कोणीही कोणावर करू नये. मुख्यमंत्री म्हणतात की मी दखल घेतली आहे, आम्ही समज दिली, हे योग्य नाही असं म्हणत असताना पुन्हा त्याच पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिंबा फासणारे हे काही नेते या राज्यामध्ये सत्ताधारी पक्षांनी, भारतीय जनता पक्षांनी तयार केले आहेत. हे गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, या मंडळींना सोडून द्यावं. ही पोसलेली कुत्री आहेत. पण चंद्रकांत पाटलासारख्यांनी सुद्धा पोरा जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा कोणत्या स्तरावरती गेला आहे याची जाणीव होते. पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष सुरू झाला तो पडळकरांनी जयंत पाटलांचे वडील